केलं पाहिजे, कारण एवढं महान कार्य पाचोरा तालुक्यात, जळगाव जिल्ह्यात, महाराष्ट्रात ह्या टायमाला कुठेच नसेल. या टायमाला कुठेच नसेल एवढं महान कार्य. एवढं आपल्या नांदऱ्यामध्ये केवळ फक्त घनश्याम आप्पामुळे त्या ठिकाणी ते दिसून येत आहे. जणू काही आपल्यासाठी देवाने एक देवदूतच पाठवलेला आहे. एवढं महान कार्य त्या ठिकाणी घनश्याम आप्पाचं आहे. तुम्ही बघा, तुमच्या अवतीभोवतीचं वातावरण जर का पाहिलं आपण, तर खूप वेगळं चित्र आपल्याला सध्या बघायला मिळतंय. असं वाटतंय की हे जग बुडतीकडे चाललेलं आहे. या जगाचे नाव कुठे चाललंय? बुडतीकडे. असं सर्व चाललेलं असताना आपण सुद्धा त्यातलेच एक घटक होतो. पण कुठेतरी आपल्याला एक प्रेरणा मिळाली की अशा पद्धतीने आपल्या बरोबरचे काही मुलं एकीकडे स्वतःचा नावलौकिक करता आहे, आणि नावलौकिक होत असताना मोबाईलवर वगैरे आपण अशा काही घटना बघतो की एखाद्या गावातील एखादा गरीबाचा मुलगा, कोरडवाहू शेतकऱ्याचा मुलगा त्या ठिकाणी कुठेतरी भरती झाला, आणि भरती झाल्यानंतर त्याचं ते कौतुक त्या मित्रांमध्ये, त्या नातेवाईकांमध्ये, त्या गावामध्ये होताना जेव्हा आपण पाहतो, तेव्हा अक्षरशः आपल्या अंगावर शहारे येतात आणि वाटतं कुठेतरी की माझ्या सुद्धा अशा पद्धतीने सन्मान, सत्कार, कौतुक गावाने माझ्या आई वडिलांचं केलं पाहिजे, अशी एक प्रेरणा आपल्या मनामध्ये जागृत होती. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण या ठिकाणी आज आलेले आहात, आणि ते स्वप्न लवकरच तुमचं पूर्ण हो असं मी महादेवचरणी प्रार्थना करतो. त्याच्यानंतर बऱ्याच काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. त्यामध्ये खास करून मी सांगेल, आपण गावातून नव्हे, आजूबाजूच्या पंचक्रोशीतून येतात. तरुण रक्त आहे, निश्चितच रस्त्यावर त्या सळसळ केल्याशिवाय राहणार नाही. तर येताना जाताना काळजी घ्या. लग्न सराई चालू होते आता, बरोबर की नाही? तर लग्न सराईमध्ये रस्त्यावर थोडी वर्दळ जास्त प्रमाणात आपल्याला दिसायला मिळेल, आणि रस्त्यावर वर्दळ दिसत असताना त्यामध्ये बरेचसे बिचारे वेगळ्या नशेत असतात, आणि त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा प्रवास करायचे आहे. आपली नशा वेगळी, आपली स्वप्न पूर्ण करण्याची नशा आहे. टाळावा जाऊ, त्यांची देशाला बुडवण्याची नशा आहे. त्या नशेमध्ये आपण जायला नको, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. म्हणजे येताना जाताना आपण डबल सीट, ट्रिपल सीट या ठिकाणी प्रवास करून येत असताना त्या ठिकाणी रस्त्याने हळूवार शांततेत जर का आपण आले की ते 5 मिनिटं लेट पोहोचले काही हरकत नाही. खास करून मायजी कोरोनीवर साडा तिकडच्या येणाऱ्यांना थोडा त्रास आहे. रेल्वेचं त्या ठिकाणी अडचण असल्यामुळे येताना जाताना आपण 5 मिनिट 10 मिनिट क्लासला लेट झाले तर काही हरकत नाही. तुम्ही जर का 10 मिनिट अगोदर घरून निघाले तर लेट व्हायचा प्रश्नच येत नाही. पण एखाद्या दिवशी आपल्याला येऊ शकते अडचण, कारण 2-3 जणांना आवाज द्यायचा आहे, त्यांना आपल्याला सोबत आणायचं आहे. त्याच्यामुळे कोणाची काही ना काही अडचण असेल. येत असताना फक्त एवढीच काळजी घ्या, स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला राहायचंय. आई वडिलांचे खूप सारे ख्वाब आहेत, स्वप्न आहेत आपल्यासाठी, ते मला पूर्ण करायचे. माझ्यासाठीच नव्हे, माझ्या गावासाठी माझ्या काही इच्छा आहे, माझ्या देशासाठी मला काही करायचंय. आणि त्यासाठी जर आपल्याला राहायचं असेल तर रस्त्याने येताना जाताना सर्वात महत्वाचा मुद्दा मी सांगेल की काळजी घ्या. इथे शांततेत सुखरूप आले पाहिजे. एवढं महान कार्याला माझ्यामुळे काही गालबोट लागेल असा प्रकार होणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. शांततेत सुखरूप प्रवास करून या ठिकाणी पोहोचा. जाताना सुद्धा त्याच प्रकारे जा. काहींची जाताना खूप धावपळ असेल, त्याला कारण असतील. मित्राची हळदी आहे, मेहंदी फंक्शन आहे, सर्व जबाबदारी माझ्यावर आहे, सर्व मटेरियल माझ्या घरी ठेवलेलं आहे वगैरे वगैरे, असे बरेच प्रकार त्या ठिकाणी राहते. परंतु इथं सुद्धा आपण एक अर्धा तास लेट पोहोचलं तर काही हरकत नाही. शांततेत जाणं येणं, प्रवास चांगला करा. प्रवास जर का सुखरूप झाला तर निश्चित आपल्या जीवनातला प्रवास चांगला झाल्याशिवाय राहणार नाही, बरोबर की? या पद्धतीने आपण काळजी घ्या आणि प्रेरणा घ्या कुठेतरी घनश्याम आप्पांची. घनश्याम आप्पांनी जर का ठरवलं आज लाखो रुपये ते शहरात जाऊन कमवू शकतात, लाखो रुपये, पण नाही, या धर्तीवर, या जमिनीवर, या गावावर, या पंचक्रोशीवर प्रेम आहे, त्याच्यामुळे तो माणूस गावात थांबलेला आहे.
आज जर त्यांनी क्लासेस ओपन केला कुठेतरी तालुक्यावर जिल्ह्यावर ओपन जर का केला 5 ते 7 हजार रुपये फी, 10 हजारापर्यंत फ्री 10वीचा एक मुलगा त्यांना देऊ शकतो. 100 जणांची बॅच जर का घेतली मित्रांनो तर पैसे कुठे जाता विचार करा. किती पैसा आपण कमवू शकतो त्या ठिकाणी. पण नाही, मला माझ्या गावासाठी माझ्या गोरगरिबांच्या झोपड्यांमध्ये दिवे लावायचे आहे हे त्या ठिकाणी स्वप्न आहे. आणि ते पूर्ण आपल्यालाच नव्हे तर आपल्या सर्वांना मनापासून शिकून त्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी. घरट्याचे काय, घरटे बांधता येईल केव्हाही. क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. क्षितिजा अशा पद्धतीची झेप आपल्याला आपल्या क्लासेसमध्ये त्या ठिकाणी प्राप्त करायचं आहे. क्षितिजा पलीकडे आपल्याला झेप घ्यायचं आहे. आपलं स्वतःचं, आई वडिलांचं, गावाचं, पंचक्रोशीचं, नातेवाईकांचं नाव त्या ठिकाणी कमवण्याची लायकी आपल्याला या ठिकाणी तयार करायची आहे, सिद्ध करायचे आहे. एवढं तयार व्हायचंय. स्पर्धा खूप आहे मित्रांनो जगामध्ये. या स्पर्धेमध्ये जर का आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला फक्त क्लासला 1 तास येऊन चालणार नाही. इथे फक्त आपल्याला क्लासला येऊन पायाभरणी करायची आहे आणि काही तास आपल्याला घरी जे आपण घालवणार आहे. इथे तुम्ही 2 तास बसणार आहे, 22 तास तुमच्या हातामध्ये आहे. आणि त्या 22 तासातले जर का तुम्ही 6 तास, 8 तास, 10 तास तुम्हाला जेवढं शक्य असेल, जेवढं स्वप्न असेल तुमचं, माझं स्वप्न एक फौजी बनायचंय, माझं स्वप्न पोलीस बनायचं आहे, माझं स्वप्न MPSC व्हायचंय, ते स्वप्नावर डिपेंड करतं. मग त्यानुसार आपल्याला तेवढं टायमिंग त्या ठिकाणी अभ्यासाला द्यावं लागेल आणि तेव्हाच त्या ठिकाणी हे आपले जे स्वप्न आहे मनातले हे पूर्ण होतील. निश्चितच तुमच्या स्वप्नांना आकार देण्याचं जे काम आहे, पायाभरणीचं जे काम आहे, अग्निपंख क्लासेसमध्ये घनश्याम आप्पा करता आहे. याची काळजी कुठेतरी ठेवा, जाणीव ठेवा. घरी सुद्धा या ठिकाणी तुमची जी पायाभरणी होते बुद्धिमत्तेमध्ये ती तुम्हाला 6 ते 8 तास घरी हे टिकवायचे, स्टेटस टिकवायचा आहे. आणि त्यासाठी एक अभ्यासिका वर्ग सुद्धा त्या ठिकाणी नुकताच घनश्याम आप्पांनी तालुक्यावर क्लासेसची बॅच चालू केली. त्याच्यानंतर अभ्यासिकेचा वर्ग चालू केला. 24 जणांसाठी त्या ठिकाणी 2 गाले तयार करण्यात आले. 24 चे 28 झाले ती संख्या. 28 ची आता मुलींनी मागणी केली की आमच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी क्लासेस चालू व्हावा. म्हणजे हळूहळू पंचक्रोशीतले घनश्याम आप्पा, 2च आप्पा प्रसिद्ध होते आपल्या तालुक्यात. एक पाचोऱ्याचे किशोर आप्पा आणि नांदेडच्या पंचक्रोशीचे घनश्याम आप्पा. घनश्याम आप्पांचे वाटचाल हळूहळू कुठे सरकले आता तालुक्याकडे. 3 त्या ठिकाणी नौकार प्लाझातले ते 3 गाड्या अपूर्ण पडतायत. 4थ्या गाड्याची तयारी आहे. मला तरी वाटतं की नौकार प्लाझा घनश्याम आप्पाचाच होतोय. अशा पद्धतीची वाटचाल त्या ठिकाणी चाललेली आहे. खूप चांगलं आहे, खूप छान वाटतं असं कुठेतरी ऐकल्यानंतर. आणि निश्चितच आपल्या सर्वांसाठी घनश्याम आप्पा आदर्श आहे. घनश्याम आप्पा तुमचा जो एक सेकंद या ठिकाणी खर्च करताय त्याचं चीज व्हावं, त्याचं मोल व्हावं, इथे बसलेल्या प्रत्येक जणाचं स्वप्न पूर्ण व्हावं एवढी मी या ठिकाणी भगवंताच्या चरणी प्रार्थना करेल. आणि निश्चितच त्या पद्धतीने आपण सर्व प्रयत्न कराल एवढंच या ठिकाणी मी आपलं हित या ठिकाणी चिंतितो आणि आपले सर्वांचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण हो ही अपेक्षा करतो. त्यानंतर एक अजून इच्छा आहे की मी आज अभ्यासिकेला काल त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही उद्घाटनाला. तर आज त्या ठिकाणी मी गेलेलो होतो. मी तिथे गेलो ना आप्पा इथे पोहोचले. अशी पकडापकडी चालू होते आज दिवसभर. तर मी त्यांना सकाळी बोललो होतो की मी येणार आहे. आप्पा म्हणे ठीक आहे मी राहील तिथे. पण ती भेट होऊ शकली नाही. परंतु त्या ठिकाणी एक छोटेखानी त्यांचा सन्मान लेखणी देऊन या ठिकाणी मी करतो. तर त्याचा स्वीकार आप्पांनी करावा अशी या ठिकाणी प्रत्येकाला घेता येते.
आणि जेवढे माझ्या बाबतीत तुम्हाला प्रोटेक्शन दिले म्हणजे जेवढे का माझ्या बाबतीत सरांनी सांगितलं वर्तवलं काय विषय नाही झाला ना, तर तेवढं मी पूर्ण करायचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक, आता सर आहेतच आपला एक विद्यार्थी जयश्री सर पाटील, तो थोड्या वेळात तिथे येणार 5-10 मिनिटात. त्याचाही आपण सत्कार करणार आहोत. आणि विशेष म्हणजे तो पहिला व्यक्ती असणार की त्याचा आपला क्लासचा थोडा वेगळ्या पद्धतीने सत्कार केला जाणार. ठीक, तोपर्यंत मी 1-2 उदाहरण घेतो सर. तोपर्यंत मी 5 मिनिटं फक्त. हा ओके ठीक आहे, नोटबुक घ्या, उदाहरण